2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंडाचं निशाण फडकावलं। त्यानंतर समर्थक आमदारांना घेऊन ते सुरत गुवाहाटी गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला। 40हून अधिक आमदार शिंदेंसोबत गेल्यानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि त्यानंतर काहीच दिवसांनी शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली। अर्थात मध्ये बरंच काही घडलं आणि ठाकरेंविरोधात केलेलं बंड नव्हतं तर तो उठाव होता असं म्हणत त्याला नैतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न सुद्धा शिंदेंनी केला। त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका शरद पवारांविरोधात बंड केलं आणि भाजपला जाऊन मिळाले। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अजित पवार करतायत तर शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत। पण नव्या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा वारंवार होत असतात। शिंदेंच्या नाराजीची कारणंही पुढे येतात, त्यावर चर्चाही होते। पण एकनाथ शिंदेंनी जसं बंड उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात केलं तसंच बंड शिंदेंविरोधात होईल असं ठाकरे गटाचे नेते वारंवार सांगतायत। काही दिवसांपूर्वी शिंदेंचे 35 आमदार फुटणार असा दावा संजय राऊतांनी केला होता आणि आता शिंदेंचे 22 आमदार फुटणार असं आदित्य ठाकरे म्हणतायत। आणि इतकंच नाही तर त्याच्याही आधी सुषमा अंधारे यांनी सुद्धा एक दावा केला होता की शिंदे गटामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये उदय सामंतांच्या नेतृत्वात एक मोठं बंड होईल आणि हे सगळे आमदार भाजपला जाऊन मिळतील असा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता। सध्या शिवसेनेचे एकूण 57 आमदार आहेत, 35 असेल किंवा 22 दोन्ही आकडे मोठे आहेत। पण मुद्दा हा आहे की शिंदेंच्याच बाबतीत या चर्चा आणि अशा पद्धतीचे आरोप नेमके का होतात? खरंच अशी काही शक्यता राज्यात आहे का आणि राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होऊ शकतो का? हे काही प्रश्न या वेगवेगळ्या बातम्यांच्या आणि दाव्यांच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत। दरम्यान ही चर्चा सुरू होण्याआधी आदित्य ठाकरेंनी आज नेमका कोणता गौप्यस्फोट केलाय? शिंदेंच्या आमदारांबाबत आदित्य ठाकरेंनी काय म्हटलंय पाहूयात। जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे। आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल।